आशिष सर, आशिष पाटील सर, चला आपण मॅच सुरू करूया. तर धन्यवाद साहिलजी शेके. स्वागत आहे मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. गझल क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा हिरोआई स्मृती चषक 2026 तिसरा आणि अंतिम दिवस आणि सेमीफायनलचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ आपण पाहत आहोत जे हनुमान एकता स्पोर्ट्स सारंगाव आणि त्यांना फाईट करते ती टीम अर्थातच मितांश शिलेमेन भरोडी. ऑडिओ म्यूट कर ना. तर चला स्वागत आहे मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं. आपण सेमीफायनलच्या महत्त्वपूर्ण महामुकाबल्याची सुरुवात करूया. छोटी मोठी युद्ध आता संपलेली आहेत आणि आता महायुद्धाची झालेली सुरुवात. 24 संघांचा होता समावेश. 21 संघांचा गुंडाळला गेलाय घाशा आणि आता 3 संघ टॉप 3 मध्ये. ओ पहिलाच बॉल वेगात येणाऱ्या चेंडूच्या शोधात होते फलंदाज, पण तत्पूर्वी मात्र गती थोडीशी कमी ठेवली अजय पाटीलनं. हिटमॅन ऑफ भरोडी, भरोडी का हिटमॅन म्हणून ज्याची ओळख आहे. खरं तर अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखला जातो. विथ द बॅट विथ द बॉल इक्वली कंट्रीब्युशन देणे त्याचं काम आहे. आणि सलामीची जोडी देखील सारंगाव टीमची मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले नवीन पाटील आणि त्याच्यासोबत सनी पाटील आपण पाहत आहोत. प्रारंभी जोडी अगदी आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये धाकड फलंदाजी करणं त्यांची ओळख आहे. पण सध्या तरी गरज नाहीये विकेट किपरला या गोष्टीची. यदा कदाचित मागे आला असता तर अतिरिक्त मिळाल्या असत्या धावा, पण डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र फलंदाज देखील बाद झाले असते. सनी है नॉन स्ट्राइकर एंडवरती. ये बड़ी विकेट है इस मुकाबले की. या खरं तर सामन्यातली सर्वात मोठी विकेट तिथे होती, त्यामुळे चान्स घेतला विकेट किपरनं. बिहाइंड विकेट यष्टांच्या मागून आपण पाहत आहोत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये विनोद पाटील यांना. अजय पाटील 2 डॉट. टॅपिंग क्रिकेट शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉल अडवले विष्णू पाटील. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळते. यदा कदाचित बॉल तिथून निसटला असता तर मागे 4च मिळाल्या असत्या, पण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जम्प करत असताना बॉल अडवलं गेलं. सुप्रसिद्ध रील स्टार धनंजय पाटील देखील तुम्ही पाहता तिकडे उपस्थित आहेत. अच्छा सुप्रसिद्ध नको बोलू का, फक्त रील स्टार. ओ चांगला बॉल, क्या बात आहे. टॉस झालाय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी फॉर द बॅटर. अचंबित करणारा चेंडू फलंदाजाला तर स्पॉटकडे अक्षरशः पाहतोय बघा साहिल बॅटर देखील. रिव्ह्यूची मागणी. ओव्हर स्टेपला बॅटरला कुठे रिव्ह्यू आहे? मग रिव्ह्यू गेला तर ओके ओके चेक करूया आपण. येस विष्णू दादा नो प्रॉब्लेम. आहे चेक करतात पंच आहेत. क्लोज मार्जिन आहे. कंट्रोल रूम मध्ये सध्या चेक करतात. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रिव्ह्यू लॉस. पुन्हा या इनिंग मध्ये रिव्ह्यू मिळणार नाही लक्षात ठेवा. अगदी आपण पाहिलं तर लँडिंग परफेक्ट झालेली आहे. जर पाईप लँड झाल्याच्या नंतर पुढे स्किड होते तरी तो ग्राह्य धरला जात नाही. नो बॉल. पहिले तुमची लँडिंग पाहिली जाते, त्यामुळे लँडिंग बरोबर आहे. आणि खरं तर धनाजी पाटील देखील इथे उपस्थित आहेत, त्यांनी देखील ते पाहिलेलं आहे. गुड डिसिजन बाय अंपायर. शॉट फॉलोइंग करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा काडी मात्र काही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. अजय पाटीलने डोक्यावर हात लावला. जर का टायमिंग झालं असतं तर मात्र वाऱ्याच्या लाटांवरती बॉल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर गेला असता.
असतं नसतं जर तर थोडं बाजूला सारावं लागतंय क्रिकेटच्या खेळामध्ये. 2 डॉट सिंगल, पुन्हा 2 डॉट. मागील 5 बॉल मध्ये अजय पाटील रफ्तार का सौदागर, एक बॉल फक्त 1 धाव खर्च करतोय. मोठ्या सेट, स्वागत आहे आपलं देखील. हो हो हो, या मॅच ची गोल्डन विकेट मिळाली आहे. बरोडीकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मोठ्या सेटचं आगमन झालं आणि विकेट मिळाली. पहिला धक्का लागला इथे बॅटिंग करत असताना टीम जनमान एकता सारंगावला. तू नाव कळतंय. ऑन कर, ऑडिओ ऑन कर. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. सामना आपण पाहत आहोत. सेमीफायनलची महत्त्वपूर्ण लढत आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मेगा फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी हे दोन संघ एकमेकांशी लढतायत, झुंजतायत, संघर्ष करतात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. अजय पाटीलनं 1 विकेट मिळवली. धडधाकट शरीरयष्टी आपण पाहतो अजय पाटील आणि त्याचा फायदा त्याने उचलला. नवीन बॅटर तेजस पाटील 3ऱ्या क्रमांकावर. चांगला बॉल, टॅपिंग क्रिकेट. बॉलर्स बॅक टॅप केलाय. मिड ऑफ मधून बॉल येतो मागे डीप मध्ये. क्षेत्रक्षेत्रकडे तैनात आहेत अजय पाटील. सिंगल मेल. तेजस पाटील आणि नवीन पाटील ही जोडी आता मैदानामध्ये आपण पाहतोय. सनी पाटील सारखा धाकड फलंदाज बाद झालाय. त्यामुळे जनमन एकता स्पोर्ट्स सारंगाव टीमला आता मात्र अडचणी वाढल्यात. धनाजी पाटील मास डोक्याला हात लावतात. टेन्शन आलंय त्यांना देखील आता. अब क्या होगा कालिया. इथे मात्र आपण पाहतोय पण नाही आउटफील्ड मध्ये बॉलला तिकडे थांबवण्याचा प्रयत्न केला. बॉल निघालाय मागे. चुकीला माफी नाही. फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर चौकार. फिल्डरने केली चूक, फायदा उचललाय टीम संपूर्ण एकता स्पोर्ट्स सारंगावनं. अश्विन पाटील, चुकी अश्विन पाटीलची नव्हती यामध्ये, पण चूक कोणाची असो नसो भरपाई तर संपूर्ण संघाला करावी लागते. सध्याचा हा बॉल पूर्णपणे फलंदाजाला अचंबित करून निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली समाप्ती. निर्धाव चेंडूची होती सांगता आणि सध्याच्या घडीला अश्विन पाटील देखील सांगतोय काही काळ राहिलो मैदानामध्ये शांत म्हणून मी काही संत नाही. आणि त्यानं मात्र या तिखट चेंडूचा मारा करत असताना फलंदाजाला शांत ठेवलंय. पाटील टू पाटील परत यार. बॅटची लीडिंग एज. शॉर्ट थर्ड, क्या बात आहे. शॉर्ट थर्ड मध्ये शैलेशला आपण तिकडे पाहत आहोत. बॉलला अडवल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट आपण ऐकला. त्याचं कारण की जर का तिकडून बॉल निघाला असता तर चौकार मिळाला असता. मिनी बाहुबली. मागील 10 बॉल आतापर्यंत आपण पाहतोय झालेल्या त्या इनिंग मध्ये, त्यामध्ये 5 डॉट आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अजय पाटीलने 4 डॉट टाकले, 1 विकेट मिळवली. ओव्हरमध्ये 1 डॉट, विकेटलेस आहे सध्या तरी. 2 टू गो. बॉलर तयार. पाटील, अश्विन पाटील जाडमे गेंद खोला टाकलाय. परफेक्ट यॉर्कर. ऑनफिल्ड नंबरचा रिव्ह्यू आहे. रिव्ह्यूची मागणी केली जाते. आता मात्र चेक करतो आपण कंट्रोल रूम मध्ये, पाहतो एक्झॅक्टली काय घडलंय. ऑनफिल्ड नंबरचा हा रिव्ह्यू आहे. डीजे आई एकविरा साऊंड अँड लाईट इव्हेंट यांच्या माध्यमातून सलग 3 दिवस आपण पाहिले तर
प्रत्येकी समालोचकाच्या आवाजाची ती काळजी घेतली गेली आहे. चेक करतायत सध्या पंच देखील. क्लोज आहे डिसिजन. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर. 2 क्षेत्ररक्षक आणि एकानंही झेल टिपला नाहीये. बाचाबाची करण्यात घालवला वेळ आणि बॉलही अजून धरला नाहीये. या अभिनंदन. नाही पण कॅच सुटली मान्य मला ऋषिकेश, पण बॉल का नाही उचलला दोघांनी? ऋषिकेश सेट टेन्शन मध्ये आल्यात. चला 2 ओव्हरचा खेळ इथे दरम्यान संपन्न झाला, पण चेक करतात सध्या पंच देखील एक्झॅक्टली काय आहे. थोडं चेक केले जाते कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडले पाहिले जाईल. डायरेक्ट हिट केला तो फर्स्ट बाद आहे की नाही. आणि साहिल खरं तर ऋषिकेश शेट यांचं नेहमी समालोचकांवरती विशेष प्रेम आहे. बरोडी प्रीमियर लीग मध्ये आल्यानंतर नेहमी ऋषिकेश शेट नाही मोहितच माहिती देतात आम्हाला. ना अजय पाटील येतील तू तिथपर्यंत टेन्शन नाहीये मला. चेक करतात जरा पंच थांबा. योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फर्स्ट बाद असेल. OUT आउट. 2 ओव्हरचा खेळ दरम्यान संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर स्कोरर मित्र आम्हाला माहिती येतात. धावसंख्या धावपटल्यावरती एकंदरीत 10. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 9 धावा आलेल्या आहेत आणि सांघिक यश मिळालं टीम मितांश 11 श्री गणेश भरोडीला. विष्णू शेठ पाटील आणि मोसम शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ मितांश 11 श्री गणेश अप्पा एंटरप्राइजेस भरोडी. आदी पाटील गोलंदाजी मार्कवरती. यापूर्वी देखील आपण पाहिलं तर फसवाई 7080 गावदेवी वेळेच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर 3 धावा आणि 3 विकेट मिळवणारा गोलंदाज तो म्हणजे आदी पाटील आणि तोच पुन्हा आता गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये कामगिरी चांगली, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजाची. अजय पाटील आणि त्याच वेळेला अश्विन पाटील आणि आता आदिनाथ पाटील गोलंदाजी मार्कवरती. आधी बॉलिंग मार्कवरती येतोय. स्विंग अँड मिस. अर्ली बॅट स्विंग. फार लवकर बॅट फिरवली फलंदाजाने. थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर मोहित असेल, प्रतीक असेल, बुम बुम साहिल हे सगळे एन्जॉय करतात मॅच. बबलू टायगर, समीरला आपण पाहतोय, सॅम चिलकर, आदी पाटील येतात गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला आला डॉट.
पहिल्या ओव्हरमध्ये अजय पाटीलने 4 डॉट फेकले, दुसऱ्या ओव्हरमध्ये अश्विन पाटीलने 2 डॉट फेकलेत आणि आदी पाटील पहिलाच डॉट टाकतोय. पण यावेळेस आणखीन एक बाल बाल बचे. वारंवार विकेट किपर थ्रो करतात, त्यामुळे इथे मात्र फलंदाजांकडे ओव्हर थ्रोसाठी संधी निर्माण होऊ शकते. त्यावरती देखील फलंदाजांना लक्ष द्यावं लागेल. अजय असेल, अश्विन असेल, आदी असेल, तिघांनी काय अफलातून गोलंदाजी केली. ज्या प्रकारे अजय पाटीलने पहिले 2 डॉट फेकले होते, आदी पाटील देखील 2 डॉट फेकतोय. तिसऱ्या बॉलवरती इथे मात्र सिंगल मिळू शकते जरूर आणि सिंगल देखील मिळेल. अजय पाटीलचं षटक जणू काही रिपीट होतंय. 2 डॉट 1 सिंगल. आदी पाटीलच्या ओव्हरमध्ये देखील 2 डॉट आणि त्यानंतर 1 सिंगल. सागर पाटीलची कुठेतरी कमी जाणवतीये सध्याच्या घडीला. आपण पाहिलं तर जनुमान एकता स्पोर्ट्स सारंगाव टीमसाठी. पण एखादा खेळाडू कमी असला तर मात्र भरपूर इम्पॅक्ट पडतोय मॅच मध्ये, ते खरं आहे. पण एखादा खेळाडू नसेल तर बाकीच्यांना जबाबदारी घेण्याची संधी मिळते. काच खाली करून त्या समोर ते मिरर रिफ्लेक्शन येतात. बस पंचा मागील पुढची गाडी. ओके, थँक्यू थँक्यू सुभाष पाटील. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, फिल्डर नाही पोहोचू शकले. कॅच केली आहे, ड्रॉप. धावा मिळतील 2 की नाही. तिसऱ्या बंधांची मागणी केली आहे. कंट्रोल रूम मध्ये निर्णय पोहोचवलाय. चेक केले जाईल पुन्हा एकदा. शेटच सगळ्यात बसल्यात वरती, आपले टेन्शन नाहीये. चेक करतात पंच सध्या. डिसिजन पेंडिंग. दोन धावा या पूर्ण आहेत. स्वरंगल कॅमेरामॅन, फक्त रनआउट घ्या तुम्ही. दोन डॉट 1 सिंगल 1 डबल. इथे विकेट मिळू शकत होती पण फलंदाज बचावले गेलेत. ओहो, ऑन साइडला तडाखा. बॉल चाला मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. सिक्सर.
नाही न्यूट्रल आहेत आपले स्कोरर, टेन्शन घेऊ नका. त्यांनाच मेन टेन्शन आलंय मॅचचं. 3/20. विष्णू पाटील, पुराणा चावल बॉलिंग मार्क वरती. अजय पाटील डीप मध्ये तैनात आहेत. फार वेगाने बॉलला गॅदर केलं. तिकडे रनआउटची संधी निर्माण झाली आणि बघा अजूनही बॉल सापडत नाहीये. अखेर सापडल्या 2 मिळाल्यात. विष्णू पाटील गोलंदाजी मार्क वरती, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स वन. फिरकी जाळ्यामध्ये फसवतात प्रत्येकाला. आता मोठा रनअप घेतला, कदाचित वेगवान चेंडू येईल. फलंदाजाला फास्ट बॉल साठी देखील तयार राहावं लागेल. बॉल तयार पुन्हा एकदा. स्लोअर वन डिलिव्हरी. हे स्लोअर वन बॉलने मगाचपासून फलंदाजाला भरपूर त्रास दिलाय. विष्णू पाटील येतात वेगाने. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आणि सध्या तरी विष्णू पाटील यांनी चांगली बॉलिंग केली आहे मागील 2 बॉलवरती. क्या बात आहे, आणखीन एक चांगला बॉल. टाळ्या वाजवतात बरोडीचे प्रेक्षक देखील, कारण त्यांना माहिती आहे विष्णू पाटील यांची गोलंदाजी अजूनही धारदार आहे, तिखट आहे. वय वर्ष आपण पाहिलं तर 50 अप, पण अजूनही बघा गोलंदाजी करते आपल्या गावासाठी. हे महत्वाचं आहे, म्हणून तर लेजंड. आणि अगदी आपण पाहिलं तर अनेक वर्षांचा अनुभव पाठीशी ठेवत असताना आजही त्या गोलंदाजीला 30 धार आहे. अनेक अशा युवा खेळाडूंना लाजवेल असा खेळ नेहमी आपण विष्णू पाटील यांचा पाहत असतो. आणि खऱ्या अर्थानं भरोडी गावमध्ये क्रिकेटचा सर्वात मोठा अनुभव आणि क्रिकेटचे अनेक असे धडे त्यांनी गिरवलेत. त्यांच्या तालमीत अनेक खेळाडू घडलेले आहेत आणि हे महत्वाचं आहे. 22 चेंडू आतापर्यंत टाकले गेले त्या इनिंगमध्ये आणि त्यामध्ये 10 तर डॉट झालेत. त्यामध्ये 4 अजय पाटील, 2 अश्विन, 2 आदी पाटील आणि 2 विष्णू पाटील. यावेळेस देखील आपण पाहतोय दुसरीचा प्रयत्नही केला नाहीये फलंदाजांनी. पहिली थोडी स्लो घेतली, पण आता मात्र चालवला प्रयत्न दुसरीचा. थोडासा कॅज्युअल अप्रोच फिल्डर कडून पाहायला मिळाला, त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी. पहिली इतक्या वेगाने घेतली नव्हती, पण दुसरीला त्यांनी वेग धरला आणि 2 कंप्लीट केल्यात. विष्णू पाटीलने मागील 5 बॉलवरती फक्त 5 धावा खर्च केल्यात. इसे कहते असली गेंदबाज. शेवटच्या ओव्हरमध्ये बघा, अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही किती सुंदर गोलंदाजी करू शकता याचं ज्वलंत उदाहरण पेश केले मैदानामध्ये विष्णू पाटील यांनी. तीव्र, तिखट, तीक्ष्ण, धारदार गोलंदाजी करतायत. फटका चांगलाय, शेवटच्या बॉलवरती बिग हिट. आणि इथे मात्र आपण पाहतोय ओव्हरची दरम्यान झाली समाप्ती. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपटल्यावरती धावा 31. टार्गेट सेट केलं 32 32 टू विन. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाकडे जर आपण या रंगमंचावरती येऊन थांबायचं आहे. पुराणा चावल, विनय पाटील. आणि अगदी आपण पाहिलं तर ज्या प्रकारे पुराणा चावल, विष्णू पाटील इन ऍक्शन आहेत, तसे भरोडी प्रीमियर लीग मध्ये पुराणा चावल आपण पाहतो विनय पाटील. 4 ओव्हर नंतर सध्या आपण पाहतो 31 धावा आहेत, 32 टार्गेट. नको नको जायचं इथून परत, मग तेच त्याच या आपण देखील प्रतीक भोईर. नाही नको, 4 ओव्हर नंतर 31 झाले, चला 32 करायचे आहेत. अजय पाटील ओपनिंग पेअर पाठवून द्या आपण. गमती मजा मस्करी होत राहतील. नाईट क्रिकेट असतं तर मी अजून काही बोललो असतो जरूर. वीर पाटील व्हिडिओ क्रिएटर.
काय पण नाही. आणि 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातात. 32 करायच्या 2 मिळाल्या, 30ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 23 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या डावात आपण पाहिलं 1 रन आली पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर अश्विन पाटील 9, 10 धावा आधी पाटील, विष्णू पाटील 11. हिटमॅन ऑफ भरोडी सध्या स्ट्रायकर एंड वरती. भिवंडी का हिटमॅन मिस्टर 45. अजय पाटील ऑन स्ट्राईक. शॉफलून खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंप सोडून चालला चेंडू. वाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव इथे मात्र आपण पाहतो आहोत. इथे जोडली जाईल धावफलकावरती आणि धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे टोटल 3 वर 3 रन्स ऑन दी बोर्ड. 3 धावा सध्या धावपटल्यावरती आपण पाहतो आहोत. आणि खरं तर हे महत्वाचं आहे. धावसंख्या येणं महत्वाचं आहे. ते कशा का नव्हतं, एक्स्ट्रा येवत, बॅटच्या साह्यानं ओव्हर थ्रो येवत, धावा धावपटल्यावरती लागल्या त्या इम्पॉर्टंट आहेत. आणि सध्या तर 3 धावा लागल्यात पहिल्या एका बॉलमध्ये. खोला टाकलाय मिनी हेलिकॉप्टर समोरच्या दिशेनं डीप मध्ये. लॉंग ऑफ सिंगल कंप्लीट होईल. 1 ने धावफलक पुढे झालाय. टोटल 4. पाठलाग 32चा करायचा आहे. दुसऱ्या डावामध्ये आपण आहोत. परत यार धीरज भोईर स्ट्रायकर एंडवरती. जालिंदर, ओ फटका फसला होता. सहज आणि सोपा झेल इथे ड्रॉप केलं गेलंय. जीवनदान मिळालंय. दीर्घायुषी हो जणू काही हा जीवनदान
हा शुभ आशीर्वाद दिलाय फलंदाजाला त्या क्षेत्ररक्षकानं. कॅचेस विन द मॅचेस. अगदी आपण पाहिलं तर झेल, एखादा झेल हा मॅचचं भवितव्य सांगून जातो. RTPL 2025 मला अजूनही आठवते. राजू वाघमारे फलंदाजी करतो तर शून्यावरती झेल ड्रॉप केला आणि त्या मॅचमध्ये 47 नॉट आउट कुठल्या. बॉलर्स बॅक, पॉवर पॅक, चाबुक ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहेत, सिंगल मेल. धावसंख्या चालली 1 ने पुढे. टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहिले तर 5. शांत आणि संयमी क्रिकेट सुरू आहे सध्या मैदानामध्ये. सेन्सिबल अप्रोचच्या बॅटिंग करताय, कोणत्या प्रकारची रिस्क घेत नाही फलंदाज. थोडे अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक जरूर प्रयत्न केले होते, पण तत्पूर्वी तत्नंतर जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजानं आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जालिंदर, ओ हो, बडी मछली जाल में, या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट आणि या स्पर्धेमध्ये प्रथमताच अगदी आपण पाहिलं तर अजय पाटील इतक्या स्वस्तात बाद होतोय. विकेट जपताना या मॅचची सर्वात मोठी विकेट मिळवली आहे. फलंदाज अजय पाटील बॅक टू द रेक. DJ डबल वाईट, सिंगल डॉट, सिंगल विकेट. ऑन साइडला गुटना टेक और ये बाउंड्री देख. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि या चौकाराच्या वतीने आपण पाहिलं तर धावसंख्येला मिळाली गती. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे दरम्यान आपण पाहतो झालाय कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 32चा पाठलाग करताना 9 धावा धावपटलावरती. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या त्वरित. जय हनुमान एकता स्पोर्ट सारंगाव पगा सूचना आम्ही आताच केले. फिल्डिंग तुम्ही लगेच लावून घ्या. यानंतर मेगा फायनल देखील आम्हाला हा लुच्चे. पहिल्या ओव्हरचा खेळ दरम्यान कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. चला भरपूर वेळ झालाय. एक ओव्हर नंतर इतका वेळ लावून चालणार नाही. लक्षात ठेवा जय हनुमान एकता स्पोर्ट सारंगाव टीम. पंच नवीन पाटील गोलंदाजी मागवत येत आहेत. ओव्हर नंबर 2 पाटलाग 32चा करायचा आहे. हिटमॅन बाद झालाय, त्यामुळे आशिष पाटील आणि धीरज भोईरवरती मोठी जबाबदारी असणार आहे. सध्या धीरज
मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काडीमध्ये संपर्क नाहीये. बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. ओ या वेळेचा फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल देखील टिपलाय आणि विकेटचं पतन मैदानामध्ये. अजय पाटील बाद झाल्याच्या नंतर मितांश 11 बरोडी समोर आल्यात. अडचणी लाख. आता कोण करेल त्यावरती मात आणि विजयाचं स्वप्न कोण रंगवेल ते पाहायचंय. फलंदाज धीरज भोईर बाद. पहिला डॉट त्यानंतर विकेट. नवीन पाटील गोलंदाजी मार्कवर. जालिंदर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 9 धावा खर्च केले. त्यानंतर नवीन पाटील चांगला स्पेल आतापर्यंत नवीन पाटीलचा. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न. फिल्डर तिकडे त्यानं दिलाय चकवा. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅकवर्ड स्कोअर 1-5. 4 चौकार. फटका तर आपण पाहिलं तितका जोरदार नव्हता, पण क्षेत्ररक्षकाला चकवा दिला. तिथे आउटफील्ड मधून चेंडू निघाला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळाला चौकार. कल्पेश भोईर आशिष पाटील दोघांच्या बॅटमध्ये एक चौकार आलेला आहे. टोटल स्कोरबोर्ड वरती 13. पाटलाक 32चा करायचा आहे आणि सध्या तरी समीकरण थोडं कळणं सोपं झालंय काही अंशी मितांश 11 भरोडीसाठी. मोहरा तयार होता पुन्हा एकदा. नवीन पाटील कॉम्बॉक्स एंड कडून फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळ थोडं बदललं गेलंय. आउटफील्ड मध्ये ऑन साइडला 3, ऑफ साइड रिजनमध्ये 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर आणि समोर पॉइंट. इनफिल्डच्या वरून क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार स्ट्रोक. धावून काही अर्थ नाहीये कारण भरपूर वेगाने चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा दुसरा हा येतोय चौकार. बॅक बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेश भोईरच्या बॅटमध्ये धावसंख्या 17. हा वॉज दॅट लाऊड अपील मिसिंग ऑफ स्टंप. इट्स नॉट आउट. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे चालली 1 ने. टोटल स्कोरबोर्ड वरती आता 18 18. धावफलक 18 वरती आलंय. समीकरण सोपं झालंय. 14 बॉल आणि 13 बॉल आणि माफ करा विजयासाठी 14 धावांची गरज. 13 बॉल 14चं हे समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल. शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये डायरेक्टचा प्रयत्न केलाय पण तिकडे नाही. एक धाव मात्र एकवटली जाते. 2 ओव्हरचा खेळ दरम्यान समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पूर्वार्धामध्ये 10 होत्या
आणि आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत 19. आता उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी करायच्या धावत या 13. 12 चेंडू 13ची गरज. आशिष पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलंय. 2 सिक्सर जर लगावले आशिष पाटीलने तर 2,000 रुपये पारितोषिक दीपराज पाटील यांच्याकडून. ओव्हर नंबर 3 गोलंदाज ओमकारला आपण पाहतो. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर. बरोबर तयार होतोय. बॉलिंग मार्कवर. चला वेळ थोडा कमी केल्यानंतर मेगा फायनलची एक महत्वपूर्ण लढत आहे. जय ब्राह्मणदेव भाटवाळे आणि त्यांच्या विरोधामध्ये इथून जो संघ जिंकेल तो वाट पाहतात प्रेक्षक देईल कोणता संघ इथून जिंकेल. रनबॉल इक्वेशन थोडं सोपं झालंय. सध्या तरी बॅटिंग करत असताना मी म्हणेन टीम मितांश 11 श्री गणेश क्रिकेट संघ अप्पा एंटरप्राइजेस भरोडीला. चला चला लवकर जरा पंच देखील आता वारंवार कॉल करतायत. ऑनर तयार. 1 रन मिळू शकत होती तिकडे मात्र ती रिस्क घेतली नाहीये. बॉल मागे निघालाय. मी त्याच गोष्टीचा उल्लेख केला की रन मिळू शकत होती पण तिथे मात्र आपण पाहिले तर कोणत्याही धाव घेण्याचा मनसुबा नव्हता. डॉट बॉलची समाप्ती. बॉलर तयार होतो पुन्हा एकदा. बॉलिंग मार्कवर. क्लोज फिल्डिंग अजूनही आलेली नाहीये. दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. रिव्ह्यू आहे की नाही एक्झॅक्टली आता. अकरा 12चं इक्वेशन मैदानामध्ये आपण पाहत आहोत. 11 बॉल 12ची गरज आहे या मॅच मध्ये. ड्रेसिंग आणि चेसिंग गरजेचीच आहे. ऑन ड्राईव्ह केल्या. पॉवर पॅक एरियल ऑन ड्राईव्ह डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन तैनात आहे. बॉल अडवलं उचलतील फेकतील तत्पूर्वी सिंगल प्राप्त केली जाईल. पुन्हा एकदा सामना शांत करण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतोय. ओमकारला आपण पाहत आहोत. कुठे ना कुठे हे षटक या सामन्याचं मी म्हणेन प्रतिबिंब आहे. हे षटक ठरवेल सामना कोणत्या बाजूने आणि कोणत्या दिशेने आणि कसं वळण घेईल. लोअर फुल टॉस. सापने ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑनला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि 1-2 हे धावफलक पुढे चालले. सध्या आपण पाहिलं तर चौकारांचं प्रमाण थोडं कमी केलं या ओव्हरमध्ये आणि सिंगलवरती जास्त भर दिले. एकेरी दुहेरी धावेला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सध्या तो सफल देखील ठरतोय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. इन टू दी गॅप. बॉल निघालाय मागे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या जवळ आणि अखेर बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखील सीमारेषेच्या बाहेर चौकार. टोटलचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत टोटल धावसंख्या धावपटलावरती 26. टार्गेट 32 आहे. 26 झालेले आहेत. फटका चांगला आहे. बॉल चालला मागे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेगला सिंगल प्राप्त केली जाते.
धावफलक पुढे आलाय 26 वरून 27 वरती 27. 32चा पाठला करताय. 27 झालेल्या आहेत. 5 धावांची आता फक्त गरज आहे. पाच धावांची गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील. ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकाचा खेळ दरम्यान कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत 27. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी करायच्या धावा 5. तीन ओव्हरचा दरम्यान खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर सध्या 27 धावा धावपट्टावरती. चला फिल्डिंग लावा. भरपूर जास्त वेळ घेता तुम्ही मीटिंगला. ऑलरेडी पंच देखील वॉर्न करतात. प्लीज यानंतर आणखीन एक मॅच कव्हर करायची आहे. मेगा फायनलची मॅच आहे. ब्राह्मणदेव भाटाळे बनाम इथून जो संघ जिंकेल तो. 6 बॉल 5 करायचे सध्या तरी आपण पाहिलं तर समीकरण भरपूर सोपं आहे. लेस दॅन रन बॉल इक्वेशन आपण पाहतो आहोत मैदानामध्ये. चला फिल्डिंग लवकर लावा. ऑटो रिक्षा बघा. समोर जी रिक्षा आहे तिचे रिफ्लेक्शन येतात तिकडे. थँक्यू. चला थोडं फास्ट घ्या बघा. ऑलरेडी 2-3 वेळा अनाउन्समेंट केली आहे. टीम सारंगाव काय सुरू आहे तुमचं? जवळपास 3 ते 4 वेळा आता सूचना केलेली आहे. शेवटचा कॉल आहे. यानंतर कोणती अनाउन्समेंट होणार नाही. डायरेक्टली पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही सूचना मॅनेजमेंट टीमची आहे, लक्षात ठेवा. सूरज भोईर आम्हाला माहिती देत आहेत. 6 बॉल 5. 6 बॉल 5 ची करते. गोलंदाज तयार होतोय सनी पाटील. काम तमाम. सामना संपलाय. मॅच फिनिश. मितांश 11 श्री गणेश क्रिकेट संघ भरोडीने जिंकलाय सामना आणि थेट या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये केलाय प्रवेश. अभिनंदन टीम भरोडीने. हार्ड लक. जय हनुमान एकता. सारंगाव संघाला आपण म्हणूया.